अशोक खरातला ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केलं, तेव्हा कोर्टाच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये महिलांचा आक्रोश होता. महिलांची एकच मागणी होती, अशोक खरातला आमच्या ताब्यामध्ये द्या. पण कोर्टामध्ये मात्र भलतंच घडलं. अशोक खरात नाशिकचा भोंदू बाबा स्वतःला कॉस्मॉलॉजिक तज्ज्ञ म्हणून घ्यायचा. आपल्याला संपूर्ण अंकशास्त्र समजतं आणि त्याच अंकशास्त्रामधून मी लोकांचं भविष्य सांगतो, असा हा भोंदू बाबा स्पष्टपणे लोकांना सांगायचा. अगोदर या भोंदू बाबावरती फक्त 2च गुन्हे दाखल झाले होते. आता 7 गुन्हे दाखल झालेत. याशिवाय 5 नरबळी घेतल्याचा आरोप देखील झाला. अशोक खरातला नाशिक पोलिसांनी चांगलंच सुजवलंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झाला. अशामध्येच मंगळवारी 24 मार्चला अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. अशोक खरातबद्दलचे सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यात आले. त्यावेळेस कोर्टाने नेमकं काय सांगितलं, त्याला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेपेची, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे पाहिले तर अशोक खरातचं प्रकरण बाहेर यायला डिसेंबर 2025 पासूनच सुरुवात झाली होती. डिसेंबर महिन्यामध्येच दिनेश परब नावाच्या व्यक्तीने अशोक खरातला त्याचे महिलांबरोबरचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवले होते आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीने खरातकडून 5 कोटी रुपये मागितले होते. पण अशोक खरातने त्या व्यक्तीच्या विरोधात म्हणजे दिनेश परबच्या विरोधामध्ये नाशिकच्या वावी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 18 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये महिलेने म्हटलं होतं, खरातच्या ऑफिसमध्ये काम करणारा नीरज जाधव याने त्या महिलेचे काही अश्लील फोटो सेंड करून तिला ब्लॅकमेल केलं होतं. पण या दोन्ही तक्रारीमध्ये अशोक खरातबद्दल कोणतेच पुरावे नव्हते. याच तपासादरम्यान पोलीस एका साक्षीदारापर्यंत पोहोचले. त्या साक्षीदाराने पोलिसांना अशोक खरातने महिलांबरोबर संबंध ठेवलेले 35 व्हिडिओ पोलिसांना दिले आणि त्यानंतर 13 मार्चला या प्रकरणामध्ये SIT स्थापन झाली आणि तिथून पुढे तपासाला वेग आला. पण खरात म्हणजे भोंदूबाबाच्या अडचणी तेव्हा वाढल्या जेव्हा त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले. खरातवरती पहिला गुन्हा दाखल झाला तो 17 मार्चला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये. त्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं, अशोक खरात लोकांना सांगत होता त्याच्याकडे दैवी शक्ती आहे. तंत्रमंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरती असलेल्या त्याच्या ऑफिसमध्ये तो महिलांना बोलवायचा. अगोदर महिलांना गुंगीकारक पदार्थ खायला द्यायचा. त्यानंतर तीर्थ म्हणून स्वतःचंच मूत्र महिलांना पाजायचा. अतिशय घाणेरड्या प्रकारच्या पूजा विधी खरात त्या महिलांबरोबर करायचा आणि त्यांना धमकी द्यायचा, जर तू पूजा केली नाही किंवा मी सांगितलेलं ऐकलं नाही तर तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल, तुझा नवरा मरेल, अशा प्रकारच्या तो धमक्या द्यायचा आणि महिलांबरोबर संबंध ठेवायचा. मुख्य म्हणजे ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये येताच खरातला अटक झाली. तोपर्यंत खरातबद्दल कोणतेही पुरावे सापडले नव्हते. त्यानंतर मात्र खरातवरती दुसरा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये झाला. त्या तक्रारीमध्ये लिहिलं होतं, खरातने पीडित महिलेला ऑफिसमध्ये बोलवलं, तिला मंतरलेलं पाणी दिलं, धार्मिक विधीच्या नावाखाली तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले, 5 रुपयाचा चिंचोका 50,000ला विकला. त्याच दरम्यान ती महिला गर्भवती राहिली. त्यानंतर भोंदूबाबा म्हणजे खरातने त्या महिलेला गर्भपात करण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या. याशिवाय महिलेला धमकी दिली, आता पूजा विधी करायची, तू जर या गोष्टीला विरोध केला तर तुझ्या कुटुंबाचं वाटोळं होईल आणि याला तूच जबाबदार असशील. पण जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा या महिलेने देखील खरात विरोधात तक्रार दाखल केली. हा झाला दुसरा गुन्हा. खरातवरती तिसरा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच झाला. त्या तक्रारीमध्ये लिहिलं होतं, ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली त्याच्या पत्नीला खरातने ऑफिसमध्ये बोलून घेतलं. ती महिला गर्भवती होती. गर्भवती असतानाच त्या महिलेला खरातने काही विधी करायला सांगितल्या. त्यावेळेस खरातने त्या महिलेला चुकीचा स्पर्श केला. याशिवाय तिला मंदिरामधील नकली साप, नकली वाघाचं कातडा दाखवून तिला भीती दाखवली. त्यानंतर जलशुद्धीकरण, योनीपूजा असं सांगून तिला लघवी पाजली. खरातवर चौथा गुन्हाही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल झालाय. त्या तक्रारीनुसार पीडित महिला आणि तिचे पती खरातला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसवरती गेले होते. त्यावेळेस खरातने त्या महिलेच्या पतीला बाहेर पाठवलं. त्या महिलेला एकटीलाच ऑफिसमध्ये ठेवलं. तिच्या हातावरती काळा दगड फिरवला आणि कानामध्ये काहीतरी मंत्र फुकला. महिलेच्या अंगावरती हात फिरवला, तिच्या छातीला हात लावला.
त्या महिलेच्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल असं कृत्य खरातने केलं. त्यावेळेस ती महिला घाबरली, पण खरातने काही शब्द उच्चारले. तू घाबरू नकोस, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. माझे हात तुझ्या शरीराला लागले म्हणजे तुझ्यावरचे सर्व संकट दूर होणार. हा सर्व धार्मिक विधीचा प्रकार आहे, आपल्या दोघांमध्येच राहायला पाहिजे. जर तू तिसऱ्या व्यक्तीला सांगितला तर तुझ्यावरती देवाचा कोप होईल, अशी त्या महिलेच्या मनामध्ये भीती घालून दिली. आता भोंदू बाबावरती 5वा गुन्हा, तोही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल झालाय. त्या तक्रारीमध्ये म्हटलंय, फिर्यादी महिला आपल्याला मुलगा व्हावा आणि कुटुंबातील समस्या दूर व्हावी म्हणून अशोक खरातकडे जात होती. ती महिला ऑफिसमध्ये आल्यानंतर खरातने तांब्याच्या भांड्यामधलं कडवत पाणी आणि पेढा खायला दिला. त्यानंतर त्या महिलेला त्यांनी गुंगी आली. गुंगी आल्यानंतर खरातने त्या महिलेबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यावेळेस खरात त्या महिलेला म्हटला, मी देवाचा अवतार आहे. तू माझ्याबरोबर संबंध ठेवल्यामुळे तू पण शुद्ध झाली आहेस. आता तुझ्यावरती किंवा तुझ्या कुटुंबावरती कोणतंही संकट येणार नाही. त्या ठिकाणीही खरातने महिलेला तोच दम दिला. आपल्या दोघांमध्ये जे काय घडलं ते तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं नाही. जर असं केलं तर तुझ्या कुटुंबामध्ये मोठं संकट येईल, तुझा संसार मोडेल. यानंतर 6वा गुन्हा, तोही नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच दाखल झालाय. त्या तक्रारीमध्ये महिलेने म्हटलं, अशोक खरातने तिला सांगितलं, मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझं शुद्धीकरण करतो. जर तू नकार दिला तर तुझं मुलांचं भविष्य वाईट होईल. त्यासाठी आपल्याला काही धार्मिक विधी करावे लागतील, काही पूजा कराव्या लागतील, असं सांगून त्या महिलेबरोबरही जबरदस्तीने संबंध ठेवले. आणि काल 24 तारखेला मंगळवारी संध्याकाळी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 7वा गुन्हा दाखल झाला. त्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं, पीडित महिला घर कुठे बांधायचं आणि त्यांच्या मुलीचं भविष्य पुढे काय हे विचारण्यासाठी अशोक खरातकडे गेले होते. त्यावेळेस खरातने त्या महिलेला ऑफिसमध्ये थांबवलं आणि सर्वांना बाहेर पाठवलं. ऑफिसमध्ये खरात त्या महिलेला म्हटला, मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझ्या मुलीचं आणि तुझ्या कुटुंबाचं चांगलं करेल. मी सांगितलेला सर्व विधी करायच्या, असं म्हणत तिला मंत्र उच्चारायला लावले आणि तिच्याबरोबर देखील धार्मिक आणि भावनिक धमकी देऊन जबरदस्तीने संबंध ठेवले. त्या महिलेने विरोध देखील केला होता, पण खरातने आणखीन एक धमकी दिली, जर आपल्या दोघांमध्ये घडलेली गोष्ट कुठे सांगितली तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, तुझ्या वडिलांचा मृत्यू होईल, तुझे मुलं तुझ्यापासून दूर जातील. अशा प्रकारची भीती घालत त्याने अनेक महिलांचा गैरफायदा घेतला. आत्तापर्यंत त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेत. काही महिला अजूनही समाजाच्या भीतीने तक्रार दाखल करायला पुढे येत नाहीत. पोलिसांनी सांगितलं, जर खरातबद्दल कोणाला तक्रार द्यायची असेल तर देऊ शकतात. त्या महिलेचं नाव गुपित ठेवलं जाईल. कोर्टामध्ये या सर्व गुन्ह्यांची दखल घेण्यात आली. खरातला कोणती शिक्षा होणार याचा निकाल रोखून ठेवलाय, जेणेकरून आणखीन काही तक्रारदार महिला असतील तर त्यांच्याही तक्रारी घेतल्या जातील आणि त्यानंतर खरातला एकतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल, नाहीतर फाशीची शिक्षा सुनावली जाईल. पण फाशीची शिक्षा मिळणं याची शक्यता फारच कमी आहे.